दोन मित्र राम आणि राज यांच्याकडे एका पेटीत 50 रुपये आहेत. आता या दोघांनी वैयक्तिकरित्या आणखी काही रुपये त्यात टाकले आणि आता पेटीत एकूण धनराशी 80 रुपये आहे. आता तुमच्यापुढे एक समस्या आहे. तुम्ही सांगू शकता का की प्रत्येक मित्राने किती रुपये त्यात टाकले? पण थांबा, आपल्याला यासाठी एक सूचना दिलेली आहे. सूचनेनुसार रामने राजपेक्षा दुप्पट रक्कम पेटीत टाकलीये. ही सूचना ध्यानात ठेवून आता आपल्याला उत्तर सापडेल का? चला दोस्तांनो, आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया. यासाठी या सत्रात आपण एक चल म्हणजे व्हेरिएबल आणि समीकरण किंवा इक्वेशन अशा 2 गणितीय संकल्पना शिकूया. चला, आधी आपण दिलेली माहिती लिहिण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला माहिती आहे की त्या पेटीत 50 रुपये ही रक्कम आधीपासूनच होती. आता राम आणि राजनी त्यात काही रुपये टाकले, पण आपल्याला माहीत नाही की त्यांनी प्रत्येकी किती रुपये टाकलेले आहेत. तर चला, आत्तासाठी राजच्या योगदानाबद्दल प्रतीक म्हणून एक नाणं ठेवूया. पण रामच्या योगदानाबद्दल काय? ही सूचना आपल्याला असे सांगते की रामने राजपेक्षा दुप्पट रक्कम टाकली आहे. तर चला, रामच्या योगदानासाठी 2 नाणी ठेवूया. आता एकूण नाणी झाली 3. आम्ही इथे काय केलं ते तुम्हाला समजलं का? जी रक्कम आपण शोधत आहोत त्या अज्ञात रक्कमेबद्दल ते नाणं आपल्याला त्याची पूर्ण माहिती देते. या नाण्यांची किंमत वेगवेगळी असू शकते, म्हणून याला एक विशेष नाव दिलेले आहे आणि ते म्हणजे चल. आपण हे आधीच पाहिले की जी प्रत्येक गोष्ट एका अज्ञात गोष्टीबद्दल माहिती देते त्याला चल म्हणतात. इंग्रजीमध्ये याला व्हेरिएबल असे म्हणतात. चला, आता पुढे जाऊया. आपल्याला माहिती आहे की पेटीत एकूण 80 रुपये आहेत. तर तुम्ही सांगू शकता का की आपण या तक्त्यावरून काय व्याख्या करू शकतो? हा तक्ता आपल्याला सांगतो की 50 रुपये आणि 3 नाणी मिळून 80 होतात. तर ही माहिती साधारणपणे आपण अशी लिहू शकतो. बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजूचे दोन्ही भाग उजव्या बाजूच्या संख्यांच्या बरोबर आहेत. आपण आत्तापर्यंत सगळी माहिती एका साध्या गणितीय रूपात मांडलेली आहे. आता आपल्याला या नाण्याची किंमत फक्त माहिती करून घ्यायची आहे. दिलेली माहिती लिहिण्याच्या या रूपाला समीकरण असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला इक्वेशन असे म्हणतात. कोणत्याही समीकरणात सहसा नाण्यांसारख्या चलांना इंग्रजी वर्णमालेतील एखाद्या अक्षराने दर्शवले जाते. यामुळे समीकरण लिहिणे आणखी सोपे होते. चला, आता नाण्यांना एक्सने बदलूया. आता आमचे समीकरण असे तयार होते. 50 आणि 3 पट एक्स हे 80च्या बरोबर आहेत. आत्तासाठी एक खेळ तुम्ही खेळू शकता. एक्सची किंमत अंदाजाने सांगा. उदाहरण म्हणून जर आपण एक्स बरोबर 5 मानले तर तो डावा पक्ष 50 आणि 15 असेल, म्हणजे बरोबर असेल. पण हे तर 80च्या बरोबर नाही, म्हणजे 5 हे उत्तर चुकीचे आहे. मग अचूक उत्तर काय असेल? आपण पुढील पाठांमध्ये अशी समीकरणे कशी सोडवली जातात ते शिकूया. यापुढे जाण्याअगोदर मी आपल्याला सांगू इच्छिते की अशा प्रकारच्या समीकरणांना एक चलपदी रेषीय समीकरण असं म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये आपण ह्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणतो. ही समीकरणे म्हणजे काय याबद्दल आपण पुढील पाठामध्ये काही मनोरंजक उदाहरणांनी समजून घेऊया. आपण थोडक्यात बघितलं की चल आणि समीकरण या 2 गणितीय संकल्पना काय आहेत.